शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम शनेश्वराय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, बघा 27 जून 2026 वार शनिवार हा दिवस केवळ एक सामान्य शनिवार नाही, तर हा एक अत्यंत दुर्मिळ आणि दैवी योगाचा दिवस आहे। या दिवशी आपण साजरी करत आहोत प्रदोष, आणि विशेष म्हणजे याच दिवशी शनी प्रदोष आलेला आहे। असा योग कित्येक वर्षानंतर जुळून येतो, जेव्हा ग्रहांची स्थिती त्यांच्या कल्याणासाठी अनुकूल असते। शनी प्रदोष हा अत्यंत पवित्र दिवस आहे। हा प्रदोष साधा सुद्धा नसून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे। महादेव भोले शंकर पूर्ण करतील तुमच्या सर्व समस्या। स्वामींचे कृपेनेही काही छोटे उपाय पण अत्यंत प्रभावी आहेत। यातील एकही उपाय या शनी प्रदोष दिवशी केला तर त्यांचा शिवशंकरांबरोबर शनिदेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त होते। साक्षात देवादिदेव महादेव आणि आदिशक्ती आदिमाया जगतजननी जगदंबा माता पार्वती यांचा वास आपल्या भूतलावावर 1000 पटीने जागृत असतात। त्यांच्या सात्विक लहरी या सूक्ष्म स्वरूपात प्रवाहित असतात। म्हणून आपल्याला या शनी प्रदोष दिवशी शिवलिंगावरती 3 पैकी 1 वस्तू अर्पण करायची आहे। जे लोक भगवान शिवाची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतज्ञ आहेत। त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे। जे शिवभक्त मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापाचा स्पर्श होत नाही। जेव्हा मुखातून हे शिवा तुम्हाला नमस्कार असो असे उच्चार प्रकट होतात, तेव्हा ते मुख सर्व पापातून नाश करणारे पावन तीर्थ बनते। जो मनुष्य त्या शिवलिंगाचे प्रसन्नतेने दर्शन घेतो त्याला सर्व तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष या 3 वस्तू त्रिवेणी संगमासमान पुण्यकारक मानल्या गेल्या आहेत। जो मनुष्य या शुभ वस्तू अंगावर धारण करतो त्याच्या दर्शनाने लोकांना त्रिवेणी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। शिवनामास गंगा, विभूतीस यमुना आणि रुद्राक्षास सरस्वती मानण्यात आलेले आहे। त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकांचा नाश करणारे म्हणून आख्यायिका आहे। बघा मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्याय देवता आणि कर्माचे देवता मानले जाते। त्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात। पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे दैनंदिन वर्तन, तुमचे कर्म आणि विधी याचे थेट शनिदेवांशी कनेक्शन आहे। एखाद्याची चहाडी आणि विश्वासघात हे गंभीर कर्मदोष। धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय असे अनुसार एखाद्याचा विश्वास संपादन करून तो तोडणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो। त्याचप्रमाणे चहाडी करणे, वाद निर्माण करण्यासाठी एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे किंवा एखाद्याबद्दल त्याच्या पाठीमागे वाईट बोलणे या गोष्टी देखील नकारात्मक कर्माच्या श्रेणीत येतात। असे मानले जाते की अशा कृतीमुळे समाजात अविश्वास, मतभेद आणि मानसिक ताण वाढतो। जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवते किंवा त्यांचा विश्वासघात करते तेव्हा तिचे नातेसंबंध हळूहळू कमकुवत होतात। ज्योतिषशास्त्रानुसार याला एक कर्मदोष मानले जाते। शनिदेव कर्माचे फळ कसे देतात? धार्मिक श्रद्धेनुसार शनिदेव शिक्षा म्हणजे त्वरित शिक्षा देण्याऐवजी व्यक्तीला त्याच्या कर्माचे परिणाम कालांताने भोगायला लागतात। असे म्हटले जाते की जो लोक इतरांना फसवतात त्यांना आयुष्यात विश्वासघाताच्या परिस्थितीला सामोरे जाऊ लागू शकते। भक्तांनो, शनिवार हा दाता आणि श्रेणीदेवांचा संकटमोचक हनुमानाचा वार। अनेकांना प्रश्न पडतो की आमच्याच नशिबात इतकी दुःख का? काही केले तरी प्रगती का होत नाही? भक्तांना हे सगळं आपल्या कर्माशी आणि ग्रहाच्या पिढीशी जोडलेले असते। पण जिथे स्वामी समर्थांचा भगवान शिवाचा हात डोक्यावर असतो तिथे प्रत्यक्ष काही नतमस्तक होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शनी प्रदोष दिवशी स्वामी आपल्याला कोणते 7 संकेत देतात जे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, रोग आणि शत्रूंचा नायनाट करतील। अनेक लोक शनिदेवांच्या नावाने घाबरतात। 7.5 किंवा ढाह्या म्हटले की मनात भीती निर्माण होते। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या छत्रछायेखाली राहून आपण शनिदेवाला कसे प्रसन्न करू शकतो। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मग भीती कशाची? आज आपण या विशेष सत्रात शनी प्रदोषचे रहस्य, प्रभाव, तोडगे आणि स्वामी समर्थाच्या कृपाप्रसादाने आयुष्यातील संकटे कशी दूर करायचे सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून भाग्योदय घडवणारा ठरू शकतो। शनी प्रदोषचे महत्त्व। शनिदेव कोण आहेत? तर शनिदेव हे सूर्यदेव आणि माता छाया यांचा पुत्र आहे। त्यांना न्याय देवता आणि कर्माचे फळ देणारे देवता मानले जाते। वैशाख अमावस्येला शनिदेवांचा जन्म झाला। या दिवशी शनिदेवांची शक्ती
पृथ्वीवर सर्वाधिक असते. त्यामुळे या दिवशी केलेली साधना ही इतर कोणत्याही दिवसापेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. म्हणून शनी अमावस्या, शनी प्रदोष या दिवशी विशेष असल्यास सेवा केल्या जातात. न्यायाचा तराजू. बघा, शनिदेव कधीच विनाकारण कुणाला त्रास देत नाहीत. ते केवळ आपल्या पूर्वकर्माचे फळ आपल्याला देतात. शनी प्रदोषला आपण केलेल्या चुकांची क्षमा मागितली असता प्रसन्न होतात. शनी प्रदोष हा योग तंत्र, मंत्र, नजर दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. स्वामी समर्थ आणि शनी स्वामी महाराजांचे भक्त जे प्रामाणिकपणे सेवा करतात त्यांच्यावर शनिदेव नेहमी कृपादृष्टी ठेवतात. शनी प्रदोषला स्वामींच्या तारक मंत्राचा जप करणे म्हणजे शनीच्या प्रकोपापासून स्वतःला सुरक्षित करणे होय. या दिवसाचे फळ काय, तर ज्याच्या राशीवर 7.5 सुरू आहे, ज्याच्या आयुष्यात कोर्ट कचऱ्याचे वाद आहेत किंवा ज्याच्या प्रगतीत सतत अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी शनी प्रदोष आशीर्वादाची पर्वणी आहे. आता आपण काही प्रभावशाली उपाय बघूयात. वैयक्तिक दोष निवारण. शनी अभिषेक. शनी प्रदोष शनी मंदिरात जाऊन शनिदेवांच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करा. यामुळे 7.5चा शारीरिक त्रास कमी होतो. हा जर तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात जाणे जमत नसेल तर हा अभिषेक तुम्ही शिवलिंगावर तर ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करत केला तरीही सुद्धा तेच फळ तुम्हाला प्राप्त होईल. नंबर 2, काळे तीळ अर्पण. स्वामी समोर किंवा भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर बसून एका वाटीत काळे तीळ ठेवा आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. नंतर ते तेल किंवा तीळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. नंबर 3, लोहदान. या दिवशी लोखंडी खिळे किंवा एखाद्या लोखंडी वस्तू दान केल्याने अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतात. 4, हनुमान चालीसा पठण. शनिदेव हनुमंताच्या भक्तांना त्रास देत नाहीत. शनी प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा. 5, नीलशनी स्तोत्र. ज्यांना खूप मानसिक त्रास आहे त्यांनी राजा दशरथ विरचित शनी स्तोत्र या दिवशी नक्की वाचावे. 6, काळा धागा. स्वामींच्या चरणी किंवा भगवान शिवाच्या शंकरांच्या चरणी काळा धागा ठेवा. त्यानंतर तारक मंत्र म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा. तो आपल्या उजव्या पायाला बांधा. नजरबाधा दोषापासून रक्षण होईल. 7, पिंपळ प्रदक्षिणा. पिंपळाच्या झाडाला 33 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणा श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा उच्चार करत करा. 8, शनी मंत्राचे महत्त्व. शनिदेवाला शमीचे पान अत्यंत प्रिय आहे. ते अर्पण केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात. आर्थिक समृद्धीसाठी काही उपाय. 1, काळ्या उडदाचा उपाय. शनिवारी काळ्या उडदाच्या डाळीची खिचडी बनवून गरिबांना खाऊ घाला. यामुळे घरात अन्नपूर्णा प्रसन्न राहते. आता गरिबांना खाऊ घालणे शक्य नसेल तर गरजू मुले आहेत, लहान मुले आहेत, त्यांना जरी दिले तरी सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात. 2, मुंग्यांना अन्न. पिठात थोडी साखर मिसळून मुंग्यांना टाका. हे कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. 3, चप्पल दान. शनी प्रदोष दिवशी जुनी पण चांगली असलेली चप्पल किंवा नवीन चप्पल एखाद्या गरजूंना दान करा. पायपेट आणि कष्टाचे दिवस संपतील. 4, काळ्या गाईला काळा गुळ आणि भाकरी खाऊ घाला. पितृदोष आणि आर्थिक अडथळे दूर होतात. 5, दक्षिण दिशा. शनी प्रदोष दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावून पितरांचे स्मरण करा. तसेच जर 7.5 खूप जड जात असेल तर 7 अंकी रुद्राक्ष या दिवशी अवश्य धारण करा. 6, लाल वस्त्र विधी. सायंकाळी देवीसमोर लाल कपडा अंथरून त्यावर तांदूळ, हळद आणि तांदळाचे नाणे ठेवा. फायदा, लक्ष्मी स्थिर राहते व नव्या संधी निर्माण होतात. बघा मैत्रिणी, शनिश्चरी प्रदोष आणि स्वामी समर्थ विशेष प्रसंग. स्वामी म्हणजे काय आणि वेळेचे स्वामी. भक्तांनो, अनेक लोक शनीच्या 7.5ला किंवा अमावस्येला घाबरतात, पण स्वामी समर्थाच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जे सिद्ध करतात की जो स्वामींच्या चरणी विलीन होतो त्याला कोणताही ग्रह किंवा दोष राहू देऊ शकत नाही. स्वामी स्वतः म्हणतात, दोष नशिबाचा नसावा तर तो कर्माचा असावा. शनी प्रदोषचा आध्यात्मिक अर्थ. स्वामीच्या शिकवणीनुसार शनी प्रदोष ही भीतीची वेळ नाही तर ती आत्मचिंतनाची वेळ आहे. आणि शनी म्हणजे शिस्त आणि न्यायप्रिय देवता. प्रदोष म्हणजे दिव्य प्रकाश जो प्रकाशाच्या स्वागतासाठी तयार असतो व आपण या दिवशी स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश येतो. स्वामी समर्थ आणि शनिदेवाची भेट. अध्यात्मशास्त्रात असे म्हटले जाते की स्वामी साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहे. शनिदेव हे शिवभक्त आणि विष्णुभक्त आहेत. स्वामी हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा शनिदेव स्वतः प्रसन्न होऊन भक्तांचे रक्षण करतात. म्हणून शनी प्रदोष दिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने शनीचा तीव्र प्रभाव कमी होतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. म्हणून शनिदेव न्यायप्रिय आहेत. ते कष्टाचे फळ देतात. स्वामी समर्थ तुम्हाला ते कष्ट सोसायची शक्ती देतात. ज्यांच्या पोकात अखंड श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नाम आहे त्यांच्या पत्रिकेतील ग्रहसुद्धा अनुकूल होऊन जातात.
शनिवारी शनिप्रदोष मिळणारे 7 दैवी संकेत. 1. काळा कुत्रा दारात येणे. जर शनिवारी सकाळी तुमच्या दारात काळा कुत्रा आला आणि तो शांतपणे उभा राहिला किंवा तुम्हाला दिलेली भाकरी त्यांनी खाल्ली तर समजा शनिदेवाची साडेसाती संपत आलेली आहे. 2. अचानक लोखंडाची वस्तू सापडणे. रस्त्यातून तुम्ही चालत चाललेला आहात, लोखंडी खिळा किंवा नाणे सापडणे हे स्वामी तुमच्या संकटाचे निवारण करणारे असल्याचे लक्षण आहे. 3. साफसफाई कामगाराचे दर्शन. सकाळी बाहेर पडतात एखाद्या साफसफाई करणारा व्यक्ती दिसणे हा शुभ दिवस शुभ दिवस जाण्याचा संकेत आहे. 4. पिंपळाचे पान अंगावर पडणे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखालून जाताना जर पान अंगावर पडले तर समजा पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. 5. स्वप्नात काळे वस्त्र परिधान केलेले संन्यासी दिसणे. स्वामी तुम्हाला स्वप्नातून दर्शन देत आहेत असा याचा अर्थ होतो. 6. कावळ्याने पाणी पिणे. तुमच्या घराच्या गच्चीवर ठेवलेल्या भांड्यातून कावळ्याने पाणी पिणे हा घरातील बाधा टाळण्याचा संकेत आहे. 7. विभूतीचा सुगंध दरवळणे. घरात अगरबत्ती नसतानाही अचानक स्वामींच्या विभूतीचा किंवा चंदनाचा सुवास येणे. आता बघा शनिप्रदोषला विशेष अनुभूती जेव्हा स्वामींनी प्रत्यक्ष शनीलाच हुकूम दिला. बघा भक्तांनो, साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी दिलेला चमत्कारिक अनुभूती. अक्कलकोटमधील एक गरीब ब्राह्मण, त्याचे नाव होते विनायकराव. विनायकराव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते, पण त्यांच्या पत्रिकेत शनीची अत्यंत कठीण साडेसाती सुरू होती. या साडेसातीमुळे त्यांच्या घराची अवस्था बिकट झाली होती. हातात काम नव्हते, घरात अन्नाचा कण नव्हता आणि त्यातच त्यांना एकुलत्या एक मुलाची प्रकृती अचानक खालावली. एका शनिवारी विनायकराव अक्कलकोटला मठात पोहोचले. त्यांचे शरीर थकलेले होते आणि मन पूर्णपणे खचले होते. ते स्वामींच्या समोर गेले आणि रडायला लागले. ते म्हणाले, स्वामी, लोक म्हणतात शनीचा कोप आहे, साडेसाती आहे, पण मला सांगा, ज्यांचे देव साक्षात परब्रह्म आहे त्याला हा शनीचा त्रास का? स्वामींनी त्याच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि मोठ्याने ओरडले, कोण शनी? कुठला शनी? त्याला सांगा, आम्ही बसलो आहोत इथे. स्वामीचे शब्द ऐकून मठातील सर्वजण अवाक झाले. स्वामींनी विनायकरावांना सांगितल्याचा, आज शनिवार आहे, अक्कलकोटच्या मारुतीच्या मंदिरात जा आणि तिथे बसून आमचा तारक मंत्र म्हणा. विनायकराव मारुती मंदिरात गेले. तिथे ते ध्यान लावून बसले असताना त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. त्यांना असं जाणवलं की एक काळी छाया जी शनीचे प्रतीक होती त्याच्याजवळ येत आहे, पण जशी ती छाया त्याच्याजवळ येते तसा स्वामींचा तेजस्वी अभयहस्त आशीर्वाद देणारा हा त्याच्यासमोर उभा राहत आहे. ती सावली स्वामींच्या त्या तेजापुढे टिकवू शकली नाही आणि लुप्त झाली. विनायकराव जेव्हा परत मठात आले तेव्हा त्यांनी स्वामी हसून म्हणाले, गेला तो, आता पुन्हा येणार नाही, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शनिवारी संध्याकाळी विनायकरावांना एका जुन्या ओळखीतून मोठ्या कामाची ऑफर आली आणि त्यांच्या मुलाची तब्येतही चमत्कारिकरित्या सुधारायला लागली. भक्तांनो, यातून आपल्याला काय शिकायला मिळते? शनी हा कर्माचा देव आहे. तो आपल्याला शिक्षा देतो, पण जेव्हा आपण स्वामींना पूर्णपणे शरण जातो तेव्हा स्वामी आपल्या कर्माचे यश स्वतःवर घेतात. शनिदेवसुद्धा स्वामीच्या आज्ञाबाहेर नाहीत. म्हणून शनिवारी किंवा शनिप्रदोष दिवशी कितीही संकट आले तरी डगमगू नका. फक्त म्हणा, स्वामी तुम्ही आहात ना, मग मला कसली भीती असे म्हणा. भक्तांनो, स्वामी कळावर चालते, म्हणून आज पूर्णपणे श्रद्धेने काही प्रभावी उपाय नक्की करून पहा. यातील सर्वच उपाय केले पाहिजेत असा कुठलाही नियम नाही. तुम्ही फक्त शिवलिंगावरती जरी काळे तीळ आणि तेल अर्पण केले तरीसुद्धा तुमचा काही शनिदोष आहे, शनीची साडेसाती आहे, तीसुद्धा संपून जाईल. आणि एका तारक मंत्राचा जप करा. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शनिश्चराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.